श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मित्रांनो, आज तुम्हाला हा व्हिडिओ मिळाला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आज जो हा व्हिडिओ पाहत आहे त्याच्यावर गजानन महाराज यांची विशेष कृपा होणार आहे. मनात चिंता आहे का? मग 30 सेकंद थांबा. महाराज तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितात. आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका. कदाचित तुमच्या आयुष्यात मोठा बदल होईल. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मरता केव्हाही येतं, पण जगता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येतं, पण दुःख पचवता आलं पाहिजे. रंग सावळा म्हणून काय झालं, कर्तृत्व उजाळला आलं पाहिजे. रंग गोरा असला म्हणून काय झालं, मनावरील काजळी काढता आली पाहिजे. यशानं माणूस उंच होतो, पाय जमिनीवर ठेवता आला पाहिजे. मिळालेल्या यशात समाधानी मानून आनंद जीवन जगता आलं पाहिजे. पाप काय कुणी कसंही करतं, पण पुण्य करता आलं पाहिजे. ताट काय कोणीही राहतं, पण जरा झुकून वागता आलं पाहिजे. ठेच जीवनात लागतेच, सहन करता आली पाहिजे. मलमपट्टी करून तिला पुन्हा चालता आलं पाहिजे. शहाण्यांचं सोंग घेऊन वेडं होता आलं पाहिजे. कशाला बळी न पडता आनंदी जगता आलं पाहिजे. जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल, पण उणीव भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त समाधानी राहता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे, भरभरून जगता आलं पाहिजे. आयुष्यभर सोबत असून जवळ कधी बसत नाही. एकाच घरात राहून आम्ही एकमेकास दिसत नाही. हरवला तो आपापसातला जिव्हाळ्याचा संवाद, एकमेकास दोष देऊन नित्य चाले वादविवाद. धावतो आहे, दिशा मात्र कळत नाही. हृदयाचे पाऊल कधी हृदयाकडे वळत नाही. इतकं जगून झालं, पण जगायलाच वेळ नाही. जगतो आहोत कशासाठी, काहीच कसलाच मेळ नाही. क्षण एक येईल असा, घेऊन जाईल हा श्वास. अर्ध्यावरच थांबलेला असेल जीवन प्रवास. अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या. मित्र कोणाला म्हणावे, ज्याच्या जवळ बोलताना मनातील भाव व्यक्त करताना लज्जा संकोच वाटत नाही. खोटे बोलावेसे वाटत नाही, फसवावेसे वाटत नाही. पाप पुण्याची कबुली देण्यास मन कचरत नाही. ज्याला आपला पराक्रम कौतुकाने सांगावासा वाटतो, ज्याच्या जवळ पराभवाचे शल्य उघडे करायला कमीपणा वाटत नाही, ज्यांच्या सुखदुःखाशी आपण एकरूप होऊ शकतो, तो खरा मित्र. मित्र ही जीवनातील अत्यावश्यक गरज आहे. मन निकोप राहण्यासाठी, कर्तृत्वाला प्रोत्साहन मिळवण्यासाठी मित्र हा हवाच. बायको आणि मैत्रीण. बायकोत काय नसतं ते अशा मैत्रिणीच असतं. यासारख्या प्रश्नाची उत्तरे कशी द्यायची? माझ्या मते अशी मैत्रीण जी हवीशी वाटते ती बायकोऐवजी हवी असते. हा समाज चुकीचा आहे. तिला बायकोने सुद्धा स्वीकारावं ही गरज असते. तसं झालं नाही की होणाऱ्या यातना फक्त मैत्रिणीला समजतात, बायकोला समजत नाही. निस्वार्थी मित्राचा संसार उधळावा जावो, पण आपली मैत्री टिकावी अशी कधीच अपेक्षा करत नाही. पण ही धडपडही बायकोपर्यंत पोहोचत नाही. मैत्रीण मित्राच्या पत्नीची मर्जी आणि प्रतिष्ठा सांभाळते, पण तो समंजसपणा पत्नी दाखवत नाही. बायकोचे मन धाब्यावर बसून मैत्री जपणारे महाभारत किती टक्के असतात, आणि किती टक्के स्त्री पुरुष त्यांच्या व तिच्या मैत्रीला तिलांजली देतात? ह्या टक्केवारीत जाण्यात अर्थ नाही. समजूतदारपणाच्या बाबतीत संसारातल्या साथीदारापेक्षा मैत्रीतला जोडीदार वरचढ ठरला याचा आनंदही चिरकाल उरत नाही. कारण समजूतदार खटकालाच अन्याय सहन करावा लागतो. हे शिल्प पुरेसे आहे. आपल्या मनाची ताकद. प्रत्येक जुन्या अनुभवाला नव्याने सामोरं जाण्याची एक कला असते. मी ती कला आत्मसात केली आहे. आयुष्य म्हणजे पुनरावृत्ती. ब्रेकफास्ट, अंघोळ, दुपारचे जेवण, त्यासाठी स्वयंपाक, आलटून पालटून, त्याच भाज्या आमटी, तीच कणिक, त्याच पोळ्या, मग एखादी डुलकी, पुन्हा दुपारचा चहा, परत रात्रीचे जेवण, मग झोप. हा झाला एक दिवस. प्रत्येक क्षणी नवा जन्म घेण्याची शक्ती फक्त मनाजवळ असते, पण त्याला ते शिकवावं लागतं. मनाची ताकद मनालाच कुणीतरी दाखवायची असते. त्याने ती ताकद उचलली की मग सगळं सरळ सोपं होऊन जातं. मग ते मनच तुम्हाला एक आयुष्य पुरणार नाही इतक्या युक्त्या शिकवतं. ते मन मग लेखकाला कथानक पुरवतो, कवीला शब्द सुचवतो, संगीतकाराला चाल, तर नर्तकाला पदन्यास, शास्त्रज्ञाला शोध, आणि साध्यासुध्या सर्वसामान्य बाईचं आदर्श गृहिणीत रूपांतर कसं करायचं हेही मन शिकवतं. स्त्रीची गृहिणी होणं हे सुद्धा कलाकृतीच आहे असं मी मानते. संसाराची व्याख्या.
माझ्या संसाराची व्याख्याच निराळी आहे. एकमेकांची दाभाळे काढण्यासाठी किंवा वर्मावर चोची मारण्यासाठी संसार करायचा नसतो. जिथे जोडीदार कमी पडेल तिथे आपण उभं राहायचं. मी तुला स्वीकारलं, हे तुझ्या कलासहित स्वीकारलं. माणसाच्या स्वभावातील एखादी छटा म्हणजे तो संपूर्ण माणूस नाही. एखाद्या क्षणी एखादी भावना अनावर होते का, ह्याचं उत्तर त्याच्याजवळ नसतं. भावनांचे तिढे आपण बुद्धीने सोडवायला बघतो आणि बुद्धिवानाने कठोर प्रश्न सोडवायचे असतात. तिथं भावनेचा घोळ घालतो. ही भावनेची बुद्धीवर आणि बुद्धीची मनावर अवेळी पडणारी झापडच आहे. झापड उडायच्या आत माणूस संसारात पडतो आणि मग जागा येण्यापूर्वी संसार संपलेला असतो. मित्रांनो, तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.